शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनाला भाविकांनी आता गर्दी केली आहे। सलगच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये भाविक आता मोठ्या संख्येने दाखल झालेत। दरम्यान 31 डिसेंबरला देखील मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मोठ्या संख्येने पायी पालख्या देखील शिर्डीमध्ये दाखल होत आहेत। शिर्डीतील ही दृश्य देखील आपण पाहतोय। शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी अलोट गर्दी केलेली आहे। नाताळ सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवरती शिर्डीमध्ये साई भक्तांनी अलोट गर्दी केल्याचं चित्र आहे। साई मंदिराच्या दर्शन रांगा असतील किंवा शिर्डीतले रस्ते असतील, हे साई भक्तांच्या गर्दीने फुलून गेलेले आहेत आणि साई नामाचा जयघोष करत हजारो साई भक्त जे आहेत ते शिर्डीमध्ये दाखल झालेले आहे। याच दरम्यान दत्त जयंती देखील येत असल्याने शेकडो पालख्या ज्या आहेत त्या शिर्डीमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि शिर्डीमध्ये साई नामाचा जयघोष बघायला मिळतोय। पुढे 8 ते 10 दिवस ही गर्दी जी आहे ही अशीच शिर्डीमध्ये बघायला मिळणार आहे। तर 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरती ही गर्दी आणखी वाढणार आहे, कारण दरवर्षी साई भक्त जे आहेत ते नवीन वर्षाची सुरुवात या ठिकाणी साईबाबांच्या दर्शनाने करत असतात आणि नाताळापासून ते नवीन वर्षापर्यंत अशी साधारण 10 दिवस शिर्डीमध्ये सातत्याने गर्दी असते आणि आज देखील मोठ्या संख्येने साई भक्त शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत आणि साई संस्थांकडून देखील साई भक्तांसाठी योग्य व्यवस्था जी आहे ती केली जात आहे। साई भक्तांचं दर्शन सुकर व्हावं यासाठी देखील साई संस्थान प्रयत्नशील आहे। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहमदनगर।